यावी। महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे खते, बियाणे, औषधे व इतर कृषी निविष्ठांचे पुरवठादार यांची गेल्या 15 वर्षातील आर्थिक व्यवहाराची तपासणी आयकर विभागामार्फत करण्यात यावी, अशा प्रकारची मी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्या परवा, जर परवा वेळ दिली तर परवा, आणि नाही वेळ दिली तर सोमवारी किंवा मंगळवारी साहेबांकडे ही मागणी करणार आहे। याचं PDF 43 कंपन्या, आणखी सुद्धा काही कंपन्या त्या ठिकाणी आहेत, तर त्या कंपन्यांची सुद्धा नावं मी तुम्हाला देतो। कृपया ही नावं महाराष्ट्राच्या पुढे आणावी। आणि मी म्हणतोय त्याच्यात तथ्य यास्तव आहे की तुम्ही आत्ता इथं उठून आष्टीमध्ये जाताना पाटोद्यात जा, बीडमध्ये जा, बीडमधल्या कृषी सेवा केंद्रांना विचारा की हे लोक स्वतःच्या कंपन्यात केलेला माल लिंकिंगसाठी त्यांच्यावर थोपवतात का नाही, आणि शेतकऱ्यांना फसवणं। आणि हे किती गंभीर आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे होतंय, हे दुर्दैव आहे। 43 कंपन्यामध्ये फार तर हे 30 एक अधिकारी असतात। 30 अधिकाऱ्यांच्या 43 कंपन्या। हे काय ते दिलीप पाटील आणि विकास पाटील 2, हे कोणी कृषी मंत्री हो, त्याला हे शिकवायला हेच होते ना। कृषी मंत्री कोणी हो, मी एकटा काय धनंजय मुंडेंवर म्हणत, त्याच्या माग पुढं आता नवीन बी आला तर त्यांना रफिक नाईकवाडी सुद्धा आहे ना, ते महत्वाचं। हे रफिक नाईकवाडी, संजय, ह्याचं 2दा नाव आहे, संजय पाटील आहे, नंदकिशोर राजाराम आहेर आहे, मधुकर चौधरी, भारत रणवरे, किरण जाधव एकटा 11 वेळा आहे। म्हणजे कदाचित हे 25च अधिकारी असतील। 25 अधिकाऱ्यांनीच महाराष्ट्र खाऊन टाकलाय। नाही, किरण जाधवच्या वरच्या आका, किरण जाधव या दोघांचा शिष्य आहे। या दोघं जे पाटील आहेत यांचा शिष्य आहे। मनोज वेताळ आहे 2-3 वेळा, 4 वेळा आहे मनोज कुमार वेताळ, ADO सांगली। आणि हे मेजर कोल्हापूर, पुणे, बरं का, सातारा जिल्ह्यात नाहीत कंपन्या। हे बघा, नरेंद्र रामचंद्र पात्रे मुलगा, त्याची कंपनी। आणि तंत्र अधिकारी दक्षता पथक, नरेंद्र बारापत्रे हा आता सध्या तंत्र अधिकारी। मधुकर चौधरी इकडे नाव घेतलं, कृषी विकास अधिकारी, सेवानिवृत्त आहे। याच्या नातेवाईकाच्या याच्यावरती कंपनी कुठे आहे, लीना राजेश अरुण चौधरी, हे यांची पण लिमिटेड कंपनी आहे। आणि इथे राजेंद्र माळोदे ADO, 25 सुद्धा नाहीत, हे 20च लोक असतील। हे 20 लोकांनी अख्खा महाराष्ट्र खाऊन टाकला। आणि आम्ही इकडं म्हणायचं अरे खतनीती आहे ना, अमकं व्हाय ना, लोकांमध्ये चर्चा होती। आणि हे 20 लोकांनी, मी तर CM साहेबाला विनंती करणार आहे की ACB, परत हे इन्कम टॅक्स आणि ED, या तिन्ही मार्फत या लोकांची चौकशी करा। महाराष्ट्रातला लिंकिंगचा घोटाळा सगळा बाहेर पडतो आणि महाराष्ट्र एकदा साफसूफ तरी होऊन जाईल। आणि हे चोरी छुपे आहे, कारण हे कोणाच्या लक्षात येणार नाही। 15 वर्ष गुन्हा नियंत्रण मध्ये एक अधिकारी राहतो, 15 वर्ष। हजारो कोटी रुपयाचे आहे ना। शेतात तुम्ही पाहताय का, एका जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र किती आहेत? 32 अधिकारी तर क्वालिटी कंट्रोल साठी, हे क्वालिटी कंट्रोल साठी हिंडतच नाहीत। हे या अधिकाऱ्यांनी ज्या कंपन्या केलेल्या आहेत, कोल्हापूरमध्ये केल्यात, सांगलीमध्ये केल्यात, साताऱ्यात केल्यात, पुण्यात केल्यात, संभाजीनगर, MIDC, मराठवाड्यात इतर कोणत्याच जिल्ह्यात नाही। त्याच्यानंतर ह्यांचेच गोडाऊन कुठं, जिथं हे आहे समुद्राचा कड आहे, तिथं सुद्धा गोडाऊन यांचेच। म्हणजे तिकडून काही मटेरियल यायचं असेल तर त्यांनी यांच्या गोडाऊन मध्ये ठेवायचं, यांनी बोगस केलेला माल तिकडे पाठवायचं, तिकडून ह्या निविष्ठा आल्या अशा दाखवायचं।
अरे 20 लोक जर अख्ख्या महाराष्ट्राचे बाप होत असतील तर किती वाईट आहे हा. आणि कृषी विभाग हा सगळ्यात महत्वाचा आहे ना. एक तर हवामानाची अशी परिस्थिती, शेतकरी अडचणीत आहे, त्याला पैसे घ्यायला लिंकिंग लिंकिंग नावाचा जो प्रकार आहे खतामध्ये, युरिया जे कंपनीचा येतो तर त्याच्याबरोबर हे एवढे पॅकेट घ्या, हे तेवढं पॅकेट घ्या, हे कसं काय होतं. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ही बाब सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत गेले पाहिजे. इथून पुढं मी आता हे 32 का काय आमच्या जिल्ह्यातले अधिकारी हे सगळ्यांना बोलवून घेणार आहे. उद्या पालकमंत्र्याच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे की एकाने जरी लिंकिंगचं कुठं कोणी सांगितलं आणि जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र आमचेच आहेत, कोणाचे का असणार, जे कोणी पोरं सोरं जे व्यापारी काम करते ते आमचेच व्यापारी. आम्ही त्या सगळ्यांना सांगू एकाचंही लिंकिंगचं खत घ्यायचं नाही. आमच्या जिल्ह्यापुरतं तर आम्ही करू, बाकीच्या जिल्ह्यात ते बघावं. रिइन्स्टेट होतो. मग कोण रिइन्स्टेट करणार. हेच 20 बाप आहेत ना, रफिक नाईकवाडी, किरण जाधव, उमेश पाटील, विकास पाटील, आमका पाटील, हे सगळे हेच आहेत ना. हेच तिथं नोकऱ्याला बसलेले, यांच्याच बायकाच्या नावावरती कंपन्या आहे. त्या कंपन्या अरे MAIDC दाखवलं जातं ह्याला, कृषी महामंडळ MAIDC स्टँडर्ड नाव दिलं. MAIDC कडून माल खरेदी करावा. अजून सुद्धा बरंच आहे. मी पुढचं आणखी एक मुलाखत देणार आहे तुम्हाला. कापसा देशमुखला एवढा निर्गुण हत्या करून बी तुमचं भागलं नाही का. अजून पुढे एखाद्या आमदाराला मारायचं, आणखी कोणाला मारायचं. आता आज जाऊन बसलेत ना ते, आता बी गप बसा ना, तिथं हाणामाऱ्या करत. जिल्ह्याला महाराष्ट्राला तुमची गरज आहे, तुम्ही सुरक्षा घ्यायला पाहिजे. मी नाही घेणार, मला वाटत नाही आवश्यकता, बरं का. पण डोकं कसं चालवायचं बघा. थायथायट कुठं घालायचा, खोक्यावर. अरे ते खोक्या अटक झाला किंवा त्या खोक्यावरती कारवाई झाली, उलट खोक्यावर कारवाई करा मीच म्हणलं. त्याचं जर काही चुकलं असेल तुम्ही कारवाई करा. चुकलेलं आहे त्याचं समर्थन मी केलं का नाही. पण मी एवढंच म्हणलं की गरीब समाजातलं आहे ते, सोनं बिनं फेंटेक्सचं सोनं घालते आणि पैसे त्या. दुसरा एक मित्र आहे त्याला कोणी गाडी का देत नव्हतं, मुथूट फायनान्स दुसऱ्याच्या नावावर काढला आणि ते पैसे डॅशबोर्डवर मान. आता त्या ज्या समाजाच्या याच्यातले अजून पाहतच झाले नाही, त्यांची काय अवस्था आहे. अजून शेड्यूल ट्राईब आहेत. अरे तुम्ही एखाद्या शेड्यूल ट्राईबच्या मागे किती लागायचं, काय करायचं, त्याचा थायथाट दाखवायचा आणि त्याच्यातून बिष्णोई आणून तिथं हे करायचं. म्हणजे हे किती अक्कलवान लोकांचं काम आहे, जरा ओळखून घ्या समाजामध्ये. बीड जिल्ह्यातलं पोलीस दल या जनरल याच्या म्हणजे बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदलण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आणि मला वाटतं SP हे त्यांच्या सबऑर्डिनेटवरती, ते नवीन आहेत, नावही नवीन आहेत त्यांचं आणि नवीन आहेत. इतक्या नवीन अधिकाऱ्याच्या हातामध्ये हा असला आमचा एवढा खतरनाक जिल्हा कसा काय देण्यात आला काही कळत नाही. स्वतः हेडक्वार्टरला असताना तिथं जेलमध्ये हाणामाऱ्या होतात. आणि आता अंबाजोगाईला एक खून झाला म्हणतात. व्हिडिओ तयार करून मशिदीची घटना घडली, म्हणजे अर्धमसल्याची, त्याचाही व्हिडिओ काढलाय पठ्ठ्यांनी. जिलेटिनने ते उडवून देण्याचा प्रकार झाला आणि ते फुल टू नशेतले आहेत कार्यक्रम. त्याला काय कोणी त्याच्या पाठीमागे नाही काय नाही, पण फुल तरार असलेली लोक त्यांनी तो उद्योग केला. अंबाजोगाईला खून झाला, परवा परळीला देशमुखचा खून झाला, डोक्यातच शिरसाळ्याला. आणि मग तिथला जो तो दैफळे का काय नावाचा अधिकारी त्याच्यावरती मी टीका केली, भास्कर केंद्रेवर केली, काही ठराविक सचिन सानप यांच्यावरती केली. आतापर्यंत SP केलं काय. इतके दिवस SP तुम्ही इथं आलेला आहात, मी नाही,
मी टीका केली, अंजली दमानी यांनी केली, पोलीस दलातल्या काही अधिकाऱ्यांच्या बद्दल, कर्मचाऱ्याबद्दल. त्याच्यानंतर मला वाटतं तृप्तीताई देसाईंनी केली. अजून जो कोणी बीड जिल्ह्याच्या या खून प्रकरणावर बोलतो, त्यांनी सुद्धा पोलिसांची नावं घेतली. हे पोलिस अजून बी ज्यांच्यावरती 307 दाखल झाले आणि महादेव मुंडेच्या खुनाशी ज्यांचा संबंध आहे, त्या आरोपींबरोबर भास्कर केंद्रे बैठका करून देत असेल, तर हे किती वाईट आहे. संतोष देशमुख